आणि आता बातम्या सविस्तरपणे पाहूया। जालन्यातल्या अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन आणि उपोषण सुरू आहे। जरांगे पाटील यांच्याशी सरकारच्या शिष्टमंडळाने तब्बल पाऊण तास चर्चा केली आणि यावेळेला त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न सुद्धा या शिष्टमंडळाने केला। जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी सरकारचे सगळे प्रयत्न सुरू आहेत। मात्र जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम आहेत। आणखी 4 दिवस घ्या, मात्र जीआर द्या अशी मागणी त्यांनी केलेली आहे। हे शिष्टमंडळ पुन्हा एकदा जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करतील। तर दुसरीकडे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेला लाठीचार्ज आणि मराठा आरक्षणावर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। ते 1 महिन्याचा वेळ मागत होते, आपण 1 महिन्याचा त्यांना वेळ देऊ शकत नाही। गिरीश महाजन साहेबांनी स्पष्टच सांगितलं जरा की 4 दिवसात थोडं लवकरच होत आहे। तर मग मी स्पष्टच सांगितलं 4 दिवसच वेळ। आपलं काय ठरलं होतं की आज जर अध्यादेश नाही दिला तर आजपासूनच पाणी बंद। त्यांनी सांगितलंय आम्ही सकारात्मक आहोत। बऱ्याचशा मीडियाचे सुद्धा तिथं गुंग होते, त्यांनी सुद्धा ऐकलं तर फोन लागला नाही। त्यांनी सांगितलं उद्या परत आम्ही रिटर्न येतो, पण आपल्याला तोडगाच काढायचा। ते तेवढ्यासाठी जर फोन लागला नाही म्हणून मुंबईला जाणार असले आणि परत मुंबईचा निर्णय घेऊन सकाळी ताबडतोब वापस येणार असले आणि ते जर जाहीरपणानं म्हणत असले की मला तोडगाच काढायचा आहे, तर 100% आरक्षणात आपल्या मराठ्यांचा तोडगा निघतो। फक्त थोडा वेळेचा अवधी आहे। मला वाटतं आपल्याला कॉन्क्रीट काम करायचं आहे 100%। म्हणून मला असं वाटतं की 3 महिने मुदत दिली होती। खरं आहे अशा कामामध्ये महिने लागतात, काही कामामध्ये वर्षानुवर्ष। मी अण्णा हजारे साहेबांचं तुम्हाला उदाहरण सांगितलं की 20-20 वर्ष लढले, तेव्हा पत्रामध्ये माहिती अधिकार पडला आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला तेवढा वेळ द्यायचा नाहीये। 1 महिना सांगितलाय, 15-20 दिवसामध्ये सुद्धा हे काम पूर्ण होईल अशी विनंती करायला आम्ही सगळेजण या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला पाठवलेला आहे। आता आम्ही शब्द दिलेला आहे, त्यामुळे तुम्ही जर या ठिकाणाला जर मुंबईत येऊन बसलात तर हे महिनाभराचं काम मी 25-20 दिवस सांगितले, हे 10 दिवसात सुद्धा होईल। मी तुम्हाला 10 दिवसात होईल, त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही। आपण सगळ्यांकडे बसा, मी सांगितलं महिनाभर मी सुद्धा जोपर्यंत होणार नाही, तो 15 दिवसात होगा 20 दिवस हो, आम्ही सुद्धा 2-3 जण त्या ठिकाणी हलणार नाही मुंबईतून, त्याच बैठकीत बसू। आणि आता एक कंटिन्यू काम सांगितलं आहे, दुसरे काम बाजूला ठेवा आणि फक्त या समितीचे बैठका घ्या, दररोज बैठका घ्या आणि हा विषय संपवा, असा विषय त्या ठिकाणी झालेला आहे। मला वाटतं पहिल्यांदा सरकार इतकं सकारात्मक आहे। मराठा आरक्षणाचा हा तिढा सोडवण्यासाठी नवनवे पर्याय सुचवण्यात आलेले आहेत। ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सगळ्याच राजकीय पक्षांनी घेतलेली आहे। पाहुयात त्याच विषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। मराठा आरक्षणावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आग्रही भूमिका घेतली आहे। ओबीसींच्या हक्कावर गदा येणार नाही आणि मराठा समाजाला न्याय देता येईल असा सुवर्ण मध्य काढण्याची गरज निर्माण झाली आहे। त्या अनुषंगानं शरद पवारांनी आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा पर्याय सुचवलाय। आज जो 50% होते त्या 50%मध्ये आणखी 15-16% ॲडिशनल करण्याच्या संबंधीची दुरुस्ती पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारने करून घेतली तर हे प्रश्न सुटू शकतात। ओबीसींच्या आरक्षणाचा कोटा वाढवला तरच त्यात इतरांना वाटा दिला जाऊ शकतो। तोडगा काढलाच पाहिजे, लवकर तोडगा निघाला पाहिजे। मला वाटतं की तोडगा असं काय काढावं, आम्ही सांगितलं फॉर्म्युला की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता अधिकचं वाढवून द्या आणि वाढवून देऊन जेवढं द्यायचं आहे तेवढं त्यांना द्या। पार्ले हे खरं जबाबदारी असण्याची आहे। सर्व मराठा हे कुणबीच आहेत या मुद्द्यावर आरक्षण समर्थकांकडून जोर दिला जातो। मराठा जर कुणबी असतील तर आरक्षणाचा प्रश्न आपसुकच सुटू शकतो। मराठा हा कुणबीच आहे आणि हे सूर्यप्रकाशा एवढं सत्य असलं तर एक मला वाटतं शासन निर्णय काढायला काही हरकत नाही, तपासून काढावा दिलं काढाले, कारण आखरी मराठा हा ओबीसी कुणबीमध्ये घ्यावा। मात्र आज पूर्ण प्रतीक्षेत महाराष्ट्र सगळ्यांच्या डोळे आज मुंबईकडे मुख्यमंत्री साहेबांच्या निर्णयाकडे, उपमुख्यमंत्री साहेबांच्या निर्णयाकडे लागले आणि ते आज काहीही झालं काहीतरी पदरा देते, काहीही झालं तरी काहीतरी नाही, ते आज मराठ्यांना 100% आरक्षण आहे।
आरक्षणाची कमाल मर्यादा शिथिल झाली तरच सर्व समाजांना न्याय मिळू शकेल. आरक्षणाला घटनेचं अधिष्ठान मिळालं तरच आरक्षण टिकू शकेल. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ना. मराठा समाजाच्या एकूण लोकसंख्येप्रमाणे त्यांच्या आर्थिक आणि सर्वेक्षण जो झाला आहे, सोशल इकॉनॉमी सर्वे झाला आहे, त्याकरता तुम्ही वेगळ्या आरक्षणाबद्दलचा विचार करा ना. आणि सारं आरक्षण द्या, काही म्हणणं नाही. पण ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये, त्यांच्या सवलतीमध्ये येण्याचा काही प्रश्नच येत नाही. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर ओबीसी कोट्यातून 50% कमाल मर्यादेत राहूनच द्यावं लागेल. मात्र याला विरोध होत असल्यानं केंद्र सरकारनं संसदेत घटना दुरुस्ती आणून कमाल मर्यादा शिथिल केली तर आरक्षण दिलं जाऊ शकतं. एकंदरीतच सर्वच राजकीय पक्षांनी सकारात्मक भूमिका घेतल्यानं केंद्र सरकार काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. जळगावमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाभिमान सभेमध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जुने व्हिडिओ दाखवत त्यांच्यावर हल्लाबोल केलाय. फडणवीस नियमित खोटं बोलतात असा आरोपही त्यांनी केला. फडणवीसांनी अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, मग त्यांना सरकारमध्ये त्यांनी कसं काय घेतलं असा सवाल करत त्यांनी हल्लाबोल केलाय. खडसेंच्या टीकेला महाजनांनी प्रत्युत्तर दिलाय. अरे क्या हालत बना दी दादा तुमने. या तो शेर थे, तुमच्या आवाजाला बदललं होतं. पक्षामध्ये तुम्हाला किंमत होती आणि आता तुम्हाला प्रत्येक फाईल तर फडणवीस साहेबांकडे घेऊन जावी लागत असेल तर तुमचा स्वाभिमान गेला कुठे. खडसे साहेब, तुमची मस्ती अजून जिरली नाही का? आमची मस्ती काढताय तर तुम्ही काय होतं आता कुठे जाऊन बसलेला आहात? 10 मंत्रीपद घेताना तुम्हाला काही वाटलं नाही त्यावेळेला? तुमची मस्ती लोकांनी बघितलेली आहे, सगळ्या बिल्डरनी बघितलेली आहे. तुम्ही काय धंदे केले काय नाही, आता त्याचे फळ तुम्ही भोगतात. आता कशाला उरबडवतात? तुम्ही जर चांगलं काम केलं असतं, तुम्ही 35 वर्ष 30 वर्ष तुम्ही पार्टीमध्ये होता, सगळ्यात जास्त पदं तुम्ही भोगलीत, सगळ्यात जास्त लाल दिव्याच्या गाड्या 15-20 वर्ष 17 विरोधी पक्षामधून तुम्ही त्या ठिकाणी भोगलेल्या आहेत. आणि आता 2 वर्षात तुम्हाला आमची मस्ती दिसली का? तुमची मस्ती लोकांनी उतरवलेली आहे. तुम्हाला विधानसभेत पाडलं, दूध डेअरीतून हाकललं, बँकेतून हाकललं. प्रत्येक गोष्ट तुम्ही या ठिकाणी पाहिली. हे केलं नाही तर राजकारण सोडेल, हे केलं नाही तर लग्न करणार नाही, हे केलं नाही वाटलेलं ते शिक्षाही होईल. पण एकही काम या महाराष्ट्रामध्ये सांगितलेला शब्द दिलेला केला नाही. आणि आज तोच शब्द घेऊन मराठा समाजाला मूर्ख बनवण्याचं काम आज या लोकांच्या माध्यमातून सुरू आहे. देवेंद्रजींनी कोणी सूचना दिल्या, सीएम साहेबांनी कोणी सूचना दिल्या, मंत्रालयातून सूचना आल्या, हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे. तुम्ही जाणतात सगळ्या गोष्टी. त्यावेळची परिस्थिती पाहून त्या ठिकाणी काही घटना घडली असेल. परंतु मला असं वाटतं की या ठिकाणी मोठ्या मनाने, म्हणजे एवढं मोठं मनही त्याला लागतं. देवेंद्रजींनी अगदी माफीच मागितली, क्षमायाचना त्यांनी केली की बाबा मला माफ करा, पोलिसांच्यातून चूक झालेली आहे. मला वाटतं यालाही मोठेपण लागतं. त्याच्यामध्ये मग त्यांनी माफी का मागितली, मग त्यांनी राजीनामा द्यावा, मग त्यांनी परत माफी मागत राहणार का? मला वाटतं त्यांच्या मनाचा मोठेपणा होता म्हणून त्यांनी माफी मागितलेली आहे. पुण्यामध्ये भाजपनं पुण्येश्वरच्या मुद्द्यावरनं जोरदार शक्ती प्रदर्शन करत जुनाच मुद्दा नव्यानं तापवलाय. तर भाजपच्या आंदोलनात पालिका आयुक्तांना टार्गेट केल्यामुळे महानगरपालिका कर्मचारी संघानं सुद्धा निषेध सभा घेऊन त्याला प्रत्युत्तर दिलंय. तर मराठा आंदोलनावरनं लक्ष हटवण्यासाठी हा जुना वाद उकरून काढल्याचा पलटवार शरद पवार गटानं केलाय. आमदार नितेश राणे यांनी पुण्येश्वर मंदिर परिसरातल्या वादग्रस्त अतिक्रमणावरून अतिशय आक्रमक भूमिका घेतली. अयोध्येची पुनरावृत्ती करण्याचा इशाराच नितेश राणे यांनी दिला. मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा धुमसत असताना पुण्यात पुण्येश्वरच्या मुद्द्यावरून नितेश राणे यांनी प्रक्षोभक भाषा वापरली. मी आणि महेश लांडगेजींनी अगर विधानसभेमध्ये आमचा थोबाड उघडला, तुला कोण वाचवायला येणार नाही, त्या खुर्चीवर बसवायला येणार नाही. माझा तर स्ट्राईक रेट आहे, माझा स्ट्राईक रेट आहे. प्रत्येक विधानसभेमध्ये किमान 2 अधिकाऱ्यांना सस्पेंड करून घरी जातो मी. नितेश राणे यांच्या या दमबाजीला पुणे मनपा कर्मचाऱ्यांनी देखील निषेध सभा घेऊन जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. वाद वक्फ बोर्डाकडे प्रलंबित असताना मनपा प्रशासनासाठी अशा प्रकारची भाषा वापरणं योग्य नसल्याचं त्यांचं म्हणणं होतं. अशा कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर काही हे न करता एखादं काहीतरी जे
आमच्या हातात नाही किंवा कुणाच्याही हातात नाही. अशा गोष्टींबद्दल जबाबदार धरून सॉफ्ट टार्गेट करणं हे चुकीचं आहे आणि त्याच्याबद्दल सर्व कर्मचारी आता त्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे. हिंदुत्ववाद्यांनी प्रक्षोभक आंदोलन केल्यानं पोलिसांनी पुण्येश्वर परिसरातला बंदोबस्त वाढवला आहे. पेशव्यांनी इथं देवबत्ती दिली होती, नंतर तिकडे शिवाजी महाराजांच्या काळापासून अनेक पुरावे आहेत. पण अलीकडच्या काळात इलेक्शन आले की इथं पुन्हा एकदा अतिक्रमणाचा वाद उभा राहतो, ती कारवाईची मागणी होते. पण पुन्हा मग त्यातनं वाद वाढू नये किंवा दंगल भडकू नये म्हणून इथं 24 तास असे पोलीस बांधव तैनात असतात. पण होतं काय की दरवेळेस इलेक्शन आली का हा मुद्दा जाणीवपूर्वक उकरून काढला जातो का, असाच आरोप इथल्या आता परिसरातनं होतोय. मराठा आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठीच भाजपनं षडयंत्र रचल्याचा पलटवार राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं केला आहे. मागची 2-3 दिवस पुण्यामध्ये पुणेश्वरचा मुद्दा काढला जातोय. पुणेश्वरच्या मुद्द्यातून हिंदू मुसलमान वाद पेटवण्याचा प्रयत्न हा या शहरात केला जातोय. जे शहर कॉस्मोपॉलिटन म्हणून ओळखलं जातं त्या शहराला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जातो. याचाच अर्थ मोदीजींचा, शहांचा आणि एकूणच देवेंद्र फडणवीसांचा विकास हा कुठेच दिसत नाही आणि धार्मिक राजकारणामधून आपल्याला मतं मिळतील अशा घाणेरड्या लालसेपोटी हे सगळे पेटवत जाते. हिंदुत्ववादी संघटनांच्या पवित्र्यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहन करण्यात आलंय. भाजपनं कसबा विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पुण्येश्वरचा मुद्दा तापवला होता, पण त्याचा राजकीय फायदा झाला नाही. त्यामुळे आता भाजपनं हा मुद्दा नेमका कशासाठी पुढे आणलाय हा प्रश्न उपस्थित केला जातोय. पुणे शहराचं राजकारण कायमचं हिंदुत्ववादी वळणावर नेऊन ठेवण्याचा भाजपचा विचार तर नाही ना, अशी शंका काही जण बोलून दाखवू लागलेत. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश आणि सचिनसह चंद्रकांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. जागतिक पातळीवर भारताचा इंडिया म्हणून उल्लेख केला जातो, मात्र आता इंडिया ऐवजी भारत असा उल्लेख करण्याची शक्यता आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडनं हालचाली सुद्धा सुरू असल्याचं बोललं जात आहे. तर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केंद्रावर टीकेची झोड उठवलेली आहे. इंडिया नव्हे भारत, केंद्राच्या हालचाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर इंडिया म्हणून असलेली देशाची ओळख आता इतिहास जमा होण्याची शक्यता आहे. तसंच इंडियाऐवजी आता भारत असा उल्लेख करण्याविषयी केंद्र सरकारच्या हालचाली सुरू असल्याचं बोललं जात आहे. नेते जयराम रमेश यांनी या चर्चेला तोंड फोडलंय. 9 सप्टेंबरला G20च्या निमित्तानं आयोजित स्नेहभोजन कार्यक्रम पत्रिकेत राष्ट्रपतींचा उल्लेख प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा करण्यात आलेला आहे. त्यावर जयराम रमेश यांनी सवाल उपस्थित केलाय. अगर किसी पार्टियों का अलायंस इंडिया बन जाता है तो वो देश का नाम बदल देंगे. देश तो 140 करोड़ लोगों का है, किसी एक पार्टी का देश थोड़ी है. कल मान लीजिए इस इंडिया अलायंस ने अपना नाम बदल के भारत रख लिया तो फिर भारत भी बदल देंगे. भाजप खासदार हरनाथ सिंग यादव यांनी राज्यघटनेतल्या इंडिया या उल्लेखावरच आक्षेप घेतलाय. इंडिया ऐवजी भारत असा उल्लेख करण्याची मागणी त्यांनी केली आहे. भारत सबसे क्यों कांग्रेस को इतना नफरत है और महागठबंधन घमंडिया के उन नेताओं को पता नहीं. सदियों 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 पुराना इस देश का नाम भारत वर्ष भारत से चलता रहा है, तो आज इस पर आपत्ति क्यों. इंडियावरून आता केंद्रीय पातळीवर राजकारण पेटलंय. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केंद्र सरकारला टार्गेट केलंय. नाव हटवायचा कोणाला अधिकार नाही, कुणी नाव हटवू शकणार नाही. देशाशी निगडीत असलेल्या नावाच्या बद्दलची अस्वस्थता सत्ताधारी पक्षाच्या लोकांना काम करते ते मला समजत आहे. केंद्र सरकारनं 18 ते 22 सप्टेंबर या कालावधीत संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलंय. या अधिवेशनात इंडिया ऐवजी भारत असा उल्लेख करण्यासंदर्भातला प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. मात्र हा प्रस्ताव मांडण्यापूर्वीच आरोप प्रत्यारोपांची राळ उडालेली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी G20 परिषदेआधी सर्वात मोठी आणि एक्सक्लुझिव्ह मुलाखत moneycontrol.com ला दिलेली आहे. या मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदींनी जगभरात भारताची भूमिका महत्त्वाची असून G20 मुळे भारताची ताकद वाढतीये असंही म्हटलंय. त्याचबरोबर तरुण पिढी आणि देशातील 140 कोटी नागरिक हीच आपली ताकद असल्याचं सुद्धा पंतप्रधान मोदींनी या मुलाखतीत म्हटलंय. G20 मुळे भारताचं सामर्थ्य वाढलं असून वैश्विक समस्यांचं निराकरण गरजेचं आहे. जगात भारताच्या भूमिकेला
अनन्यसाधारण महत्त्व असून आमच्या G20च्या भूमिकेला जागतिक समर्थन असल्याचंही त्यांनी म्हटलंय। त्याचबरोबर सरकारनं देशातल्या जनतेचं जगणं सुखकर केलेलं आहे। लोकांना दिलासा देण्यासाठी सरकारनं अनेक पावलं उचलली असून महागाई रोखण्यासाठी सुद्धा अनेक पावलं उचलल्याचं पंतप्रधानांनी म्हटलंय। पंतप्रधानांची ही एक्सक्लुझिव्ह आणि पहिली डिजिटल मुलाखत उद्या सकाळी 7:30 वाजता moneycontrol.com या वेबसाईटवर प्रदर्शित केली जाणार आहे।